सामर्थ्यवान काही वस्तू आहेत जगामध्ये. कुणाला म्हणावं सामर्थ्यवान? ज्याच्यामध्ये दुसऱ्याचा स्पर्श झाल्यावर स्वतःत बदल होणं नाही, त्याच्या स्पर्शानं त्याच्यात बदल झाला पाहिजे. तुला सामर्थ्यवान म्हणतात. एक एक शब्द नीट ऐका. माझा स्पर्श तुम्हाला झाल्यावर माझ्यात बदल व्हावा का तुमच्यात बदल व्हावा? आलं लक्षात? सामर्थ्यवान त्याला म्हणतात तुमचा रंग मला नाही लागला पाहिजे, माझ्या रंगानं तुम्ही रंगला पाहिजे. याला सामर्थ्यवान म्हणतात. आणि माझा गुण तुम्हाला न लागता तुमचेच अवगुण जर मला लागून मी बिघडत असेल तर मी सामर्थ्यवान. बरेच माणसं म्हणतात महाराज हे आमच्यातलं एक लईच आगव, ह्याला माळ घाला बरं. म्हणलं माझा धंदा बंद पाडतो का त्याच्या नादेला? पुढच्या वर्षी मी माळ काढायचो त्याच्या नादाने. आगाव माणसं असते ते. एक सांगतो तुम्हाला, दुष्ट माणसाची काही काहीची ताकद वारकऱ्यापेक्षा जास्त असते. तुम्हाला खोटं वाटेल हे असते महाराज, तुम्हाला लबाड वाटेल. कोरोना मध्ये बऱ्याच जणांनी माळी काढले बरं. खरंय का नाही बोला? कशामुळं? बेना याचा अर्थ ज्यांच्या गळ्यात माळ होती ती कमजोर होती, सामर्थ्यवान नव्हती. माळ करायचं सामर्थ्य असं पाहिजे, समोरच्याला भीती वाटली पाहिजे. कसं बोलावं? नुसत्या आमच्या थोड्या माळ करायला काही काही चाबऱ्या दुष्ट लोकांनी म्हणले उगं फेकायचं. आज टीव्हीवर न्यूज आली हो, म्हणले काय शाकाहारी लोकांना लवकर कोरोना होतोय. काय म्हणता? हो, कुणाला होत नाही, मटण खाणाऱ्याला काहीच होत नाही. लक्षात घ्या माझं म्हणणं. माझ्यात ताकद एवढी पाहिजे की माझ्या ताकदीनं तुम्ही बदलला पाहिजे. तुमच्या अवगुणानं मी बिघडलो नाही पाहिजे, नाहीतर मी सामर्थ्यवान नाही. विडाला विडाला समर्थ कोणाला म्हणतात? पॉवरफुल. आलं लक्षामध्ये? पॉवर बँक पाहिजे. कसल्यालाही बदलायची ताकद याच्यात पाहिजे. पाप जाळण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये पाहिजे. तुम्हाला पाप चिटकलं नाही पाहिजे. तुम्हाला माहितीये आता कुंभमेळा झाला, कशासाठी एवढी गर्दी? पाप धुण्यासाठी. याचा अर्थ तीर्थ तुमचे पाप घेतात. तुमच्यात सामर्थ्य नाही पाप जाळायचं, म्हणून तुम्ही कुणाकडे गेलात? मग तुम्हाला काय वाटतंय तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान कोण झालं? पण तीर्थात सुद्धा स्वतःचे पाप जाळू शकतात असं वाटतंय तुम्हाला? तीर्थ सुद्धा तुमच्या पापानं मलिन होतात. त्यांच्या सुद्धा तुमचे पाप घेण्याचं त्यांच्याकडे आहे. तुम्ही देतात ते बिचारे घेतात, नाही असं नाही. पण तुम्ही मलिन झालतात म्हणून तुम्ही तिथं स्वच्छ झालात. तीर्थाने तुमचे पाप घेतले आणि ते स्वतः मलिन झाले. तीर्थात पाप जाळायची ताकद नाही, फक्त तुमचं घ्यायची ताकद आहे. आणि तीर्थाला त्याचं पाप जाळायचं असेल आणि त्याला निर्मल व्हायचं असेल ना, त्याला संताकडे जावं लागतं. लक्षात येत आहे तुमच्या? जगाला त्याचं पाप धुण्यासाठी तीर्थाकडे जावं लागतं आणि तीर्थाला त्याची पाप धुण्यासाठी. बोला मग सामर्थ्यवान कोण झालं? आलं लक्षामध्ये? निस्ते निघत नाही, तीर्थ पाप घेऊन बसतात. आणि ज्यावेळेस तीर्थ संताकडे जातात का, संत ते पाप तीर्थाचे त्याच्या अंगावर घेत नाहीत, जागचे जागेवर जाळून नष्ट करतात. विडाला विडाला. मग याला समर्थ म्हणा. आलं लक्षामध्ये? याला समर्थ म्हणावं. समोरच्याला पापातून मुक्त करण्याची ताकद माझ्यामध्ये पाहिजे. नाहीतर मग जुनी म्हण आहे, उघडेपशी काय उपयोग? मैं भी नकटा तो भी नकटा सब नकटो का मेला. कोणी कोणाला नाव ठेवायची? तुम्हाला जर मला
बोलायचं असेल तर माझ्या तुमच्यापेक्षा बोलण्याचं सामर्थ्य जास्त पाहिजे, जिंकता आलं पाहिजे तुम्हाला. आणि समोरच्याला जिंकायचं असेल तर समोरच्या पेक्षा सामर्थ्य तुमच्याकडे जास्त पाहिजे. आमच्याकडे थोडं तुमच्यापेक्षा ज्ञान आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला जिंकतोय बोलण्यातून. आणि इथं जर कच्च पडलं, बसलेली टवाळ्या करते त्याच्या. खरंय का खोटं आहे? मग का टवाळ्या करतात? त्याचं सामर्थ्य कमी पडलं तुम्हाला जिंकण्यासाठी. विडाला विडाला वाणीत सामर्थ्य लागतं. श्रोत्यांना जिंकण्यासाठी तुमच्याकडे ज्ञान नावाची पावर पाहिजे, वाणीमध्ये सामर्थ्य पाहिजे. वाणीतून निघालेला शब्द निघाल्याबरोबर तुमच्या छातीला असा दणकन बसला पाहिजे. बरोबर? बोलत असताना असं वजन, आणि उगीच वजनदार बोलता येत नाही. ज्याच्या वाणीत तपश्चर्याचं सामर्थ्य, त्याच्या शब्दाचं समाजावर वजन पडत असतं. नाही तर किती वा करायचं, ते करा महाराज म्हणले, काय म्हणले, काय म्हणले, असं असतं का? असं नाही. संसार असो, प्रपंच असो, परमार्थ असो, भक्ती असो, हर गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषार्थ पाहिजे. त्यावेळेस माणसाचं वजन पडतं. विठाला आणि मग एक सांगू तुम्हाला, जगामध्ये दुर्बलाचं कामच नाही, किंमत नाही त्याला. परमार्थातला दुर्बल असो नाही तर संसारातला दुर्बल असो, दुर्बलाला या जगात किंमत, त्याला मुंडी खाली घालूनच जगावं. तुम्हाला ताट मानेनं जगायचं असेल का, ताट मानेनं वजनदार, आणि तुमचं सगळ्यावर वजन पडावं वाटत असेल का, तुम्हाला निर्बल नाही, तुम्हाला बलवान हवं. आणि बलवान कशाला म्हणतात? स्वतः तर तरतोच, पण त्याच्याबरोबर दुर्बलांना सुद्धा तारून नेतो. त्याला बलवान म्हणायचं. दुसऱ्याच्या गळ्याला मिट्या मारणारा बलवान कसा? अरे ज्याला पोहता येत नाही, जे निर्बल आहेत, पुराच्या ओघामध्ये जे टिकू शकत नाही, ती निर्बल माणसं कुणाच्या हाताला धरतात? बरोबर आहे? आणि मग तो बलवान असा असतो की त्या दोघांना हाताला धरतो, घाबरायचं नाही, मी आहे. आणि मग तो बलवान त्याला तारून नेत असतो. याला सामर्थ्यवान म्हणतात. बरोबर? नाही तर कोणी मगाशी सांगितलं तसं, तुम्ही तसं आम्ही. एक जण पुढून आलं तर रस्त्यानं बोंगळच, अंगावर कपडाच नाही, नागडच, बोटभर सुद्धा कपडा नाही. अशाला असंच रस्त्यानं काय डोक्यावर परिणाम झाला असेल आपल्याला काय माहित. निघलं आणि मग इकडून एक आंड्रेलवर चाललं, ते तिकडून भोंगळा आलं, इकडलं इतक्या चेडीवर चालले. मग ते इतक्या चेडीवालं त्या भोंगळ्याला शहाणपणा शिकवायला लागलं. नालायक, अरे आया बहिणी, सगळ्या माता माऊल्या रस्त्यानं काय म्हणला, अक्कल फिक्कल म्हणला, थोडी लाज काही, लहान टोनग्या, हा अशा अवस्थेत म्हणला, बाया पोरं माता माऊले हे रस्त्यानं हे त्यातून भोंगळा हिंडतोस म्हणला, लाज वाटायला पाहिजे, धर ही चढी घाल. काही कळलंय? मग एवढं बी कळत नसेल तर तुम्ही झोपा. अर्थ लक्षात आला? अज्ञानाला उपदेश करायचा नाही, उद्धार होत नाही. अज्ञानानं बी ज्ञानाला करायचं नाही. एक निर्बल असला तर दुसरा बलवान असला. जेने सवे चाखिली नाही चवी, तो दुजिया ते गोडी कैसी लावी. या लागी जो पूर्ण अनुभवी, तो तारी सद शिष्या ते विठाला विठाला. एकदा एकतर महाराज, एक सांगू का तुम्हाला,
कुणाला शरण जावं वाटत नाही जीवनामध्ये, पण गेलात ना आशाला जावं वाटतं की पुन्हा त्याला शरण गेल्यावर जगात कोणाला जायची गरज पडत नाही. एकदाच आयुष्यामध्ये शरण जा, पण असा बघून शरण जा, जाण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा, त्याची परीक्षा करा. जाऊ का याला शरण? तारू शकेल का हा मला? उद्धार करील का हा माझा? त्याच्यात ताकद आहे का मला उद्धारून नेण्याची? असा 10 वेळेस विचार करा, 10 नाही 1000 वेळेस करा आणि मगच शरण जा. कारण एक ऐका, शरणागती 10 वेळेस नसते, एकदाच असते. असा सद्गुरू पकडा, असा साधू पकडा की त्यानं पुन्हा जगाच्या पुढे तुम्हाला भीक नाही मागू दिली पाहिजे, असा पट्ट्या. तो आम्ही बघत नाही. आम्ही साधू गुरु करत असताना त्याच्याकडे बल आहे का, सामर्थ्य आहे का, त्याच्यात ताकद आहे का, हे बघतच नाहीत महाराज. आपल्याला घाणेरड्या सवय, तपासायचं नाही, चेक करायचं नाही, परीक्षा करायची नाही, काही नाही. लोक पाया पडायला लागली. अरे का पडतोस? का पडतोस? तुला काय अनुभव आहे त्याचा? टीका नाही. गुरु करतात लोक, काय बघून करतात? कुणाला गुरु केलं पाहिजे, कुणाला शरण गेलं पाहिजे. आयच्या संता चरण दाले, पण कैशा ऐशा. रेकॉर्डिंग चालू बरं सकाराम भाऊ, विचार करून प्रमाण द्या. हे साऱ्या जगात जाणार आहे, पुन्हा कुणीही बघणार आहे याला. कारण आताचा काळ बदललाय बरं. आता कीर्तन करायलाही मोकार बोलून जमत नाही, विषय सोडून बोलता येत नाही. कारण आता हे टेक्नॉलॉजी अशी आहे महाराज, हे युट्यूबवर जाणार आहे, याला लाखो लोक बघतील उद्या, आणि कोण कधी आपली कशी चूक काढल काही सांगता येत नाही बरं. शांत डोक्यानं चालावं लागतं. विठाला विठाला. मग शरण जाण्यासाठी तुम्ही शरण जा, नाही असं नाही, पण ज्याला शरण चाललात ना, अगोदर बघा तो माझ्यापेक्षा बलवान आहे का. आणि तो जर माझ्यापेक्षा बलवान नसेल तर मी त्याला शरण जाऊन उपयोग काय? आम्ही गुरु करत असताना कुणाला गुरु करतो? खरं बोला, गुरु काय बघून केलं पाहिजे? गुरु, अरे बाबा त्या गुरुकडे तुम्हाला उद्धरून नेण्याचं सामर्थ्य पाहिजे, असं कसं म्हणता तुम्ही? त्याला गुरु करताय जो देणगीसाठी तुमच्या मागे पळतो. काय उद्धार करणार आहे तो तुझा? विचार करा तुम्ही. टीका नाही. कसा गुरु करतो आपण? सद्गुरु कुणाला निवडतो? वा, वा वा, त्याशी शरण. छान छान. याला ओवी म्हणतात, याला प्रमाण म्हणतात. सर्वज्ञ पाहिजे, ज्ञानी पाहिजे, आणि मग असा ज्ञानी जो कोणी दिसेल तुम्हाला, आणि मग तद्विधी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवते वदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. विठाला. आणि काही गोष्टी जीवनात एकदाच करता येतात. गुरु गुरु एकदाच. लग्न लग्न ज्यांचं एकदा झालं ते एकदाच म्हणणार, ज्याला दोन येते मग असलं काढायची काय गरज आहे का? बरं, काही गोष्टी एकदाच असतात. पुन्हा आता कसं नाईविलाज असतो म्हणून ते करावं लागतं, पण एकदाच.
पुन्हा नाही. एक जण मला म्हणला, महाराज म्हणलं का तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, लय दिवस झाला विचारीन म्हणतो. मी म्हणलं का? गुरुची फारकत घेता येते का? म्हणलं असं का? नाही, मला आपल्याला गुरु बदलायचा, दुसरा करायचा. म्हणजे मला तुमच्या शास्त्रात तसं आहे का काही, म्हणजे गुरुची आतापासून माझी ह्या गुरुची फारकत झाली असं काही लेखापडे आहे का? अरे म्हणलं पण झालंय काय? पहिल्या गुरुला काय झालंय? काय म्हणलं ते गुरुचं आपल्याला पटतच नाही, मनी बी बसत नाही आणि पटत बी नाही. म्हणलं मग आधी केलास का? काय म्हणलं आमचं गाव सगळं त्यालाच करीत होतं म्हणून मी त्यांच्या नादानं केला. विनोद नाही हा, मूर्खपणा आहे हा. विनोद नाही, मूर्खपणा आहे हा. का केलास गुरु? सगळेच करायला होते म्हणून म्हणलं घ्या आपण बी करू. असं असं कसं शक्य आहे? लोक करायले म्हणून तुम्ही केलं असं नाही. तुम्हाला काय अनुभव आला त्या व्यक्तीचा? तुम्हाला काय अनुभव आला? त्याचा सामर्थ्याचा काय अनुभव आला? त्याच्या ज्ञानाचा काय अनुभव आला? तुम्ही त्याच्या जवळ गेलात का? काहीतरी अनुभव आला पाहिजे. असं कसं? आणि मग काहीच अनुभव नाही, मग डायरेक्ट सद्गुरू कसं निवडलं तुम्ही? त्याच्या जवळ गेलं पाहिजे. एक सांगू का? काही बघू नका, शरण कुणाला जावं आणि सद्गुरू कुणाला म्हणावं. बाकी लय चाचण्या करत बसू नका, नाही तर लयच परीक्षा घेत बसता. असं काही नाही. ज्याला पाहिल्याबरोबर तुम्हाला समाधान आणि प्रसन्नता वाटते, समजावा हाच माझा गुरु. लक्षात द्या माझा प्रश्न. ज्याला पाहिल्यावर मनाला प्रसन्न वाटतं, ज्या साधूकडे पाहिलं, समजावं याच्या सामर्थ्य, याच्यात हो. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जया संगे ब्रह्म भावो, भ्रांता सही. विढाला विढाला कसलाही असू द्या, कितीही संसाराच्या तापानं तप्त झालेला जीव असू द्या, पण अशा महात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर त्याला असं प्रशस्त वाटत असेल ना, महाराज काय असं काही नाही हो, एवढा बोर झालतो ना, पण तुमच्याकडे पाहिलं दर्शन झालं ना, माझा आळसच पळून गेला हो, असं वाटलं पाहिजे. साधूकडे बघितलं की साधूचा चेहरा बी तसा टवटवीत पाहिजे, असा तेज पाहिजे त्याच्या डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यामध्ये. काय जगानं लोकांनी त्याच्याकडे पाहिलं की लोकांचा आळस गेला पाहिजे. आमच्याकडे बघून तुम्हाला दुखणं नाही आलं पाहिजे. हा ना, काही राहतातच तसे. अरे काय साधूचा तेज पाहिजे, कसा चेहरा पाहिजे, डोळे असे टरटरीत, माणसाकडे नजर टाकली की माणसाने टवटवीत केलं पाहिजे. काय झालंय काय? शेलक खातो तर आम्ही तरी तोंड. तेज समजायचं सामर्थ्य, आणि असं सामर्थ्य ज्याच्याकडे असेल, असा सामर्थ्यवान पुरुष जर जीवनामध्ये कधी भेटला, लातानं त्यानं मारलं तरी चरणच सोडू नका. विढाला विढाला जे तुमच्या माग लागतात का, आमच्या मठावर या, आमच्या आश्रमात भेट द्या, आमची पुस्तकं घ्या, आमची दीक्षा घ्या. काय वाटतंय तुम्हाला? जे माझं घ्या म्हणून मार्केटमध्ये त्यांच्या वस्तू विकतायत, त्यांना कसं गुरु करावं? काय म्हणणं आहे तुमचं? बोला. एका थोडीच वाटत असेल कुणाला, समजून घ्या, त्याच्यामध्ये वादच नाही. अरे ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याचा त्याच्या तपश्चर्येवर, साधनेवर, ज्ञानावर विश्वास आहे, तो मार्केटमध्ये त्याचं प्रोडक्ट मांडीलच कशाला? तुम्ही सोनं कुठेही ठेवा हो, किंमत आहेच. म्हणून असा कोणी जर महापुरुष तुम्हाला भेटत असेल, असे जे भेटतात का, यांच्याकडे डुंकूनही पाहू नका. की आता जे सांगितले का, आमच्याकडे या, आमच्याकडे या,
डोंगो नाही पाहू नका. आणि ज्याच्याकडे सामर्थ्य, तेज, विद्वत्ता, ज्ञान, सामर्थ्य, वैराग्य, बळ आहे, त्यानं तुमच्याकडे नाही पाहिलं तरी त्याचे पाय सोडू नका. हे परमार्थातलं गुह्य आहे. सोडायचेच नाही. लातानं मारलं तरी सोडायचे नाही. महाराज म्हणले, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या नाव काढलं म्हणला येण्या बाबा, त्यांचं नाम लय वाकड आहे ना. दुसरं काय पळे भूत बाधा. तुलसीदास म्हणले, थांबा काहीतरी घोळ आहे इथं. हे नाव घेतले इतकं का दचकलो. तुलसीदासजी म्हणले, तुला मी आधीच सांगितलं होतं, ते न होत असलं तर वचन दे, नाही तर मला काही नको. तू वचन दिलंस ना, मग मला जे पाहिजे तेच दे. मला रामाची भेट घालून दे. त्यानं सांगितलं, तुझ्या पाया पडतो, वचनाला गुंतलोय मी, काहीतरी करतो, पण डबल ते नाव घेऊ नको रे, त्रास होतो. घेऊ नको, गप्पा बस, मी त्याची सोय करतो, पण आता डबल म्हणू नको. तुलसीदास म्हणले, नाही म्हणत, पण मी मागितलेलं दे. त्या पेशाच्यानं सांगितलं, तुलसीदास मी तुझ्या वचनाला गुंतलो, मी त्याची भेट घालून देऊ शकत नाही, पण तुला अशा व्यक्तीची भेट घालून देतो की त्यानं तुला रामापर्यंत नेलंच पाहिजे. असा मध्यस्थी जोडून देतो. रामाची भेट जरी तुला त्याची भेट नाही झाली, पण अशाची भेट घालून देतो की तो भेटला की समजायचं राम तुला भेटलाच. तुळशीदासजी म्हणले, मला काय अडचण आहे, सांग पत्ता. त्या पेशाच्यानं सांगितलं. बरं, आता मी हे दृष्टांत का सांगतोय, बिचाऱ्याकडं रामाची भेट घालून देण्याचं सामर्थ्य नव्हतं, पण त्यानं फसवलं नाही, त्यानं मान्य केलं, हे सामर्थ्य माझ्यात नाही, पण हे सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याचा पत्ता मी तुला सांगतो. भूत सुद्धा खोटं बोललं नाही हो, आणि भूतानं सुद्धा फसविलं नाही. आमचा जन्मच्या जन्म गेलाय, गुरुजी द्या की गुरुमंत्र, गुरुलाच कळा ना गुरु. देव 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 काय देव. बिचारा बहुत खोटं बोललं का हो? माझी ताकद नाही. आणि मग पत्ता सांगितला, लक्ष देऊ नाही का, पत्ता सांगितला. तुलसीदास रोज रामायण ऐकायला जातोस तू. नियम होता तुलसीदासजींचा, रोज संध्याकाळ रामायण चालू असायचं. वाचक, सूचक, श्रोते आपल्याकडे जसं तसं तुलसीदासजी रोज रामायणाला जायचे, रामकथा असायची. तुलसीदास संध्याकाळी रोज रामायणाला जातोस तू? हो जातो रामायणाला. आता ऐक, मी काय सांगतो लक्ष दे. भूत बोलताय, पिशाच बोलताय, ऐक. आज संध्याकाळी रामायणाला गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेव. रामायणाला गेल्यानंतर एक व्यक्ती रोज रामायणाला ऐकायला येतोय, रोज. त्याच्यावर लक्ष ठेव. खुणा सांगतो मी, नीट ऐक. रामायण सुरू व्हायच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा येतो तो. पहिली खून रामायणाला सगळ्यात पहिल्यांदा येणारा श्रोता तो. ही पहिली खून. नंबर 2, वयोवृद्ध म्हातारा आहे, दाढी, जटा, हातामध्ये काठी आणि म्हातारा झालेला आहे. ही दुसरी खून. नंबर 3 ऐक. रामायणामध्ये प्रसंग ज्या वेळेस येतात, सीतेचा प्रसंग येतो, रामाचा प्रसंग येतो, जसे जसे प्रसंग रामायणामध्ये येतात तसा त्याचा हुंदका दाटून येतो, अश्रू येतात. राम 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 म्हणून डस डस रडतो बा, कंठ दाटून येतो त्याचा. ही त्याची तिसरी खूण आहे. नुसतं राम हे नाव काढलं की ज्यात त्याचा कंठ दाटून येतो, तो रडतो बघ. आणि चौथी गोष्ट ऐक. रामायण संपल्यावर, सगळे गेल्यावर सगळ्या शेवटी जातो. एवढ्या खुणा आहेत बरं त्याच्या. असा एक व्यक्ती आहे. एक काम कर, रामायण संपलं, सगळे लोक निघून गेले, हा चालला,
मी सांगतो ते एक काम कर, पळत जायचं आणि त्याच्या पायावर मिठी मारायची आणि त्याला एकच सांगायचं, मला रामाची भेट घालून द्या. तुलसीदास ऐक, ती वयोवृद्ध व्यक्ती तुला झिडकारील, तुला बाजूला फेकील, तुला शिव्या देईल, तुला मारल, काठी मारल, कितीही छिडछिड केली, फडफड केली, काही जरी झालं तरी चरण सोडायचे पास सोडायचे नाही. मारू दे, काय व्हायचंय ते होऊ दे, पण भ्यायचं नाही, घाबरायचं नाही, राग आणायचा नाही, चरणच सोडायचे नाहीत. वरून मारलं तरी एकच ठेका धरायचा, मला रामाची भेट घालून द्या, नाहीतर माझा प्राण तुमच्या चरणावर सोडीन तरी मी चरण सोडणार. असा पक्का पत्ता सांगितला आणि ते पिशाच निघून गेला. आता विश्वास धरावा लागेल. तुलसीदासजी संध्याकाळी कथेला गेले, खरंच की हो, लपून बघितलं अगोदर, सगळ्यात आधी आलं दाढीवाला, जटा चोट ताट तोंडाचा म्हातारा, हातामध्ये काठी, सगळ्यात येऊन एका बाजूला कोपऱ्यामध्ये जाऊन बसलो, श्रोत्यात नाही, बाजूला. आणि मग पहिली खुंत पटली. तुलसीदास म्हणले, बरोबर आहे, सगळ्यात आधी म्हातारच आलंय, हेच असणार. लक्ष ठेवलं. रामायणातले प्रसंग सुरू झाले का, रामायणातले प्रसंग सुरू झाले की तिकडं रामाची कथा निघाल्याबरोबर इकडे हुंदके, 4 धारा डोळ्या वाटे, माझे प्रभू राम राम श्रीराम माझा प्राण म्हणायचं आणि ते रडायचं म्हातारे. तुलसीदाजीचं लक्षच तेच आहे, असंच सांगितलं होतं त्या भूता. आणि नंबर 3, ती पण खून पटली, सगळे गेले, हल्लं नाही ते, आणि सगळ्यात शेवटी आपलं निवांत निघलं ते म्हातारा. तुलसीदाजीने वेळच केला नाही, पळत गेले. आता काय खुना पटल्या ना, आता पळत गेले. गेले असेच, अशी पायाला पटकन मिठी मारली, पक्के मिठी मारली. ते वयोवृद्ध बाबा म्हणले, बाबा अरे कोण आहेस तू, कशाला माझ्या पायाला मिठी मारलीस, मला आधीच तर चालता येत नाही, माझे कल जातेत, माझं वय झालेलं आहे, हां सरक बाबा मला जाऊ दे. त्यानं सांगितलं, तुम्ही वयोवृद्ध आहेत का म्हातारे आहेत का कोण आहेत, मला घेणं देणं नाही. अरे बाबा पण माझ्या पायाला कशाला मिठी मारलीस, माझ्याकडे काय काम आहे तुझं, कामच आहे म्हणून मारली. मग काय काम, मी काय तुझं काम करणार आहे. आता एक तर मला सुधरत नाही, माझी बुद्धी चलत नाही, माझं शरीर थकलंय, माझ्याकडे काहीच नाही, मी तुझं काय मदत करू शकतो, काही संकट असलं तर. हां मी म्हातारा माणूस आहे, सरक. आणि सांगितलं नाही, सोडणार नाही. अरे पण पाहिजे काय, काही नाही, मला तुम्ही रामाची भेट घालून द्या, मला प्रभू रामचंद्र मिळाले पाहिजेत, मला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची भेट घालून द्या. म्हातारा म्हणला, बाबा कशाचा राम आणि मला कळतो, मला कशाचा राम, मी आपला ऐकतो, भोळा माणूस आहे, मला कुठला राम तुला भेट घालून द्यायला, मला तुम्ही कितीही फसवा, झोपायचं नाही, मला किती फसवा, मी फसणार नाही. असं कोण म्हणतंय, मी म्हणतोय, चष्म्यातून सुद्धा मला दिसतंय, फसवू नका, चष्म्यातून सुद्धा मला दिसतंय, तुम्ही डोळे झाकलेत का नाही. सोडणार नाही म्हणले तुलसीदासजी, रामाची भेटच घालून द्या. अरे पण माझा काय संबंध आहे बाबा, कोण राम, कशाचा राम, आणि मी कुठला आणू तुला राम, सरक. तुलसीदासजी म्हणले, नाही सरकणार, चरण प्राण गेला तरी चरण न सोडी सरबता, नाही सोडणार. मग ते म्हणले, हे बघ मला राग आल्यावर मी काय करायचं ते करावं, चरण सोडणार नाही. झटका दिला, किती झटके दिले, पक्क धरलं, मारीनवरून काठीनं, मूर्ख आहेस का, ए कुठला आहेस, पागल आहेस का, वेडा झालास का, तुला मागापासून सांगतोय, मला कशाला अडवलंस, मला राग येईल बरं, वगैरे 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 असं लाल झालं ते म्हातारा. मारल्यावरून काही करावं म्हणला, सोडणारच नाही, कारण माझ्या लक्षात आलंय संताची पायी हा माझा, सोडणार नाही. माझं अंतकरण मला सांगायला लागलंय, माझं हृदय मला सांगतंय, माझ्या जीवनामध्ये माझ्या रामाची भेट
कोण घालून देऊ शकल? फक्त तुझ्यातच सामर्थ्य आहे, म्हणून मी चरण सोडणार नाही, प्राण बी गेला तरी सोडणार नाही. हा दृढ भाव बघितला, हे प्रेम बघितलं, ही निष्ठा बघितली, आणि त्या म्हाताऱ्याच्या रूपामधून प्रत्यक्ष हनुमानजी प्रगट झाले आणि तुलसीदासजीला मिठी मारली. खरा राम भक्त आहेस. ते म्हातारा नव्हतं ना, ते मारुतीराय होता. आणि मग मी आलिंगन घेतलं आणि सांगितलं, तुलसीदास, तुझी निष्ठा भावाने प्रेम आहे, पण तुला कसं कळालं? त्यानं सांगितलं, मला कसंही कळो, पण तुमच्याकडं बघितलं की माझ्या लक्षात आलं, हा असा सामर्थ्यवान पट्ट्या आहे की ह्याला मिठी मारली की याच्या सामर्थ्य ताकदच एवढी, हा रामाची भेट घालून देऊ शकतो मला, हे मला कळाल्यामुळं मी मिठी सोडली नाही. आणि मग चित्रकूट पर्वतावर तुलसीदासजींना हनुमंतांनी रामाचं दर्शन करून दिलं. आणि मग तिथून पुढं तुलसीदास महाराजांनी रामचरित मानस म्हणजे तुलसी रामायण लिहिलं. हे दृष्टांत का सांगितलं माहितीये तुम्हाला? त्या भूतात सामर्थ्य नव्हतं, बिचारायचं नव्हतं, रामाची भेट घालून देण्याचं सामर्थ्य नव्हतं, पण त्यानं पत्ता सांगितला. माझ्या जरी ते सामर्थ्य नाही, पण ज्याच्यात सामर्थ्य आहे त्याचा पत्ता मी तुला सांगतो. त्याच्यात एवढं सामर्थ्य आहे की फक्त त्याच्या पायावर मिठी मार, काही जरी झालं तरी मिठी सोडायची नाही, रामाची भेट झाली म्हणून समज. त्याच्यामुळे शरणावर येत तर कुणाच्या मिठी नाही मारायची, शरण नाही जायचं, आपला स्वाभिमान कुणाच्या पायावर घाण ठेवायचा नाही, संसारिक माणसाच्या बिलकुल ठेवायचा नाही. आणि जीवनामध्ये जर ठेवला तर अशाच्या ठेवा की पुन्हा तुम्हाला शरण कुणाला जाण्याची गरजच नाही पडली पाहिजे, एवढं त्यांनी तुम्हाला बलवान बनवलं पाहिजे. अशाला शरण जा, अन्यथा बाकीच्यांना जायचं नाही. मग कुणाचे चरण आहेत ज्याला आपण मिठी मारावी, ज्याच्यावर आपण मस्तक ठेवावं, ज्याला आपण शरण जावं, असे जगात कुणाचे चरण असतील? त्या जगामध्ये असे कुणाचे चरण नाहीत ज्यांच्या चरणावर आपलं एवढं मस्तक तिथं ठेवावं. या जगात एवढे पवित्र सामर्थ्यवान चरण फक्त संतांचे आहेत. आणि कधीही लक्षात ठेवत जा, ज्याचे चरण स्पर्श करण्यायोग्य त्याच्या चरणावर डोकं ठेवी जा, कुठे डोकं गाशी जाऊ नका. पाया पडून सांगतो मी तुमच्या, हे सवय लागल्यात आपल्याला कुणाच्याही पाया पडायचं. काय पाया पडता कुणाच्या? अरे बाबा, नसलेले त्याचे दोष आपल्या मस्तकात बसायचं काम आहे, खोटं नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, चरण कुणाचे ज्याचा आचरण शुद्ध आहे त्याचे चरण शुद्ध आहे. चरणात शुद्धता आचरणाच्या शुद्धतेमधून येते. आचरण शुद्ध, मग बोलण्यातलं कमीत कमी 25% तरी आचरण आपलं असावं. वागण्यात, बोलण्यात, करण्यात, याच्यात त्याच्यात, आहे की नाही? आचरण काहीच नाही. आणि मग त्याचे चरण कसे? आम्ही फक्त बोलतो, महाराज लोक, आम्ही काय करतो? फक्त परत 100% खरंच आहे. आम्ही सांगणार आहेत तुम्हाला, आम्ही सांगणार आहे. काळ सारावा चिंतने विकंतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आपण 8 वाजता उठायचं. आम्ही उठतो किती वाजता? 10 वाजता फोन लावला तरी म्हणते महाराज आराम करतायत. कधी? 10 वाजता. विलाज नाही. बरं एवढं सांगू द्या, देवपूजा करा, हे करा, ते करा. कुठलाच कीर्तनकार महाराज मारुतीला पाणी घालायला गेलेला दिसला? काय करावं? लक्षात येतंय? त्याच्यामुळं काय झालंय माहितीये का, आमच्या शापानं तुमचं वाकडं बी काही होत नाही ना आमच्या आशीर्वादानं तुमचं चांगलं बी काही होत नाही.
काय नाही उग हे चाललंय म्हणून काय आमच्या वाणीत ताकदही नाही, शापही देण्यात काही मजा नाही, मेहनत आहे. उलट मी म्हणतो बिघडतही पण सवडत नाही. ते फक्त टाळाटाळा बोलायलाय. हा? ते मग महाराज सांगतात बघा, संतांच्या चरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढं सामर्थ्य आहे. ज्या भूमीला ते चरण लागतील त्या भूमीचं नाव क्षेत्र, आणि ज्या पाण्याला ते चरण लागतील त्याचं नाव तीर्थ. विठाला विठाला. तीर्थ कुठून आले? वरून आलेत? नाही हो. महापुरुष संतांचं चरण ज्या ज्या पाण्याला लागलं त्याचं नाव तीर्थ, आणि ज्या भूमीला साधूचे चरण लागले त्या भूमीचं नाव क्षेत्र. हो, नाहीतर एक सांगू का, कुठल्याही तीर्थाला जा, अगोदर लक्ष करून बघा कुठला ना कुठला तिथं साधू आहे, म्हणून ते तीर्थ आहे. नाही तर एकटं तीर्थ कुठंच नाही, एकटं तीर्थ कुठंच नाही. इंद्रायणी ज्ञानोबर आहेत तिथं, चंद्रभागा पुंडलिक बसलाय तिथं, बरोबर आहे. नाही तर पाणी पाणीच असतं की, पण त्याला तीर्थाचा दर्जा का? कारण त्या पाण्याला साधूचा स्पर्श झालाय. याच्या पुढे जाऊ नये का? याच्या पुढे जाऊ नये. साधू एवढा पवित्र आहे महाराज, एवढी ताकद आणि सामर्थ्य आहे, त्याचा स्पर्श झाल्यावर पुढली वस्तू त्याच्यावर इफेक्ट करत नाही, साधू त्याच्यावर इफेक्ट करतो आणि त्याला कायमच बदलितो. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. बघा सामर्थ्य. गाढवाला सुद्धा काय करू आम्ही? बरोबर आहे. आमचं असं आहे, आमच्याकडून घोड्याची गाढवं झाली. काय करावं? माणसं म्हणतात महाराज हा तुमच्या नादाला लागल्यापासून आमचं पोरग पाक बिघडलो. किती वाईट आहे. गाढवाचं गोळ हो हे बघा हे बिघडलं आहे की नाही? ऐका ना, जगात कुणी कुणाच्या पाया पडायचं लवकर इच्छा होत नाही. महाराज साधूचा असा चमत्कार आहे, साऱ्या वारकऱ्यांना आणि सगळ्या माळकऱ्या सहित सगळ्या लोकांना ज्ञानोबरांनी हलगटाच्या पाया पडायची पाळी आणली. कुणाच्या पडू वाटतंय? बरं आपल्या दाराने रोज मशीन हलगट आहेत, पडलात का कधी दारातल्या हलगटाच्या पाया? सांगा बरं. पण त्या रेड्याच्या समाधीवर डोकं आपल्याला वारकऱ्यांना जाऊन ठेवावं लागतं का नाही? टोपी काढावी लागती आणि डोकं त्या समाधीवर रेड्याच्या कुठं आळे फाट्याला ठेवावं लागतं का नाही? कुणाची समाधी आहे ती? मग आपल्या दारात बी रेड आहेत, दारात बी आहेत, घरात बी रेड आहेत आपल्या. पडतोय आपण पाया पडतोय, मग त्याच्या का पडतोय? फक्त एकच आहे, जगात रेडे कमी नाही, पण त्या रेड्याला स्पर्श ज्ञानोबरांचा झालाय. विडाला विडाला. त्याच्या पुढे चालला आणखीन. जगात खांब कमी नाही, दगड कमी नाही, पण ज्ञानोबराय ज्या खांबाला टेकून बसले त्या खांबाचं मंदिर आहे. आजही लोक त्या खांबाला जाऊन असं मस्तक टेकतात, आलिंगन देतात. खरं हो? निर्जीव आहे वस्तू, निर्जीव आहे, तरी सुद्धा त्या निर्जीव वस्तूवर लोक डोकं ठेवून चंद्र सूर्य तोपर्यंत तिचं दर्शन घेतात. कारण काहीच नाही, फक्त ते एवढं पवित्र का झालंय लाकूड? स्पर्श झालाय, सामर्थ्याचा स्पर्श झालाय. ह्याच्या पुढे चला. तुकोबाराच्या शिळेवर बसले ना अनुष्ठान केलं, ते शिळेचं मंदिर आहे. मग हे लाकडं, ह्या शिळा, ही जनावर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या जगाला वंद्य झाल्या.
स्पर्श झालाय त्यांना. हे स्पर्शातलं सामर्थ्य असतं. कीर्तनाची सुरुवात सामर्थ्यावर झाली आपल्या. हे बल असतं, हे तेज असतं. स्पर्श झाल्याबरोबर प्रवाहित होतं ते तेज आणि त्या वस्तूला कायमचं बदलून टाकतं. माणसं माणसाच्या पाया पडा नीट बघतेत आधी, पडायच्या आधी. कोणी पडा म्हणलं तर पडावं का नाही? ठीक आहे, महाराजाच्या पडते माणसं बुवा. महाराजाच्या बी सगळी नाहीत पडत. गावातली तर पडतच नाही. बाहेर गावची पडते, गावातली नाही पडत. महाराजांना वजन बाहेर आणायचं, गावात नाही. कदाचित टाकळीचे जैत 10 माणसं कीर्तनाला आले आणि कीर्तन संपले, तुम्ही सगळे पाया पडायला आलात, ते तिथंच बसते, उठत नाही. आबा म्हणले का नाही, दर्शन घ्या की तुमच्या गावचे महाराज आहेत म्हणून तर घ्यायचं नाही. आमच्या गावचा म्हणतो घ्यायचं. असो कसो आमच्याकडं तो लय म्हणतात केशव महाराज केशव महाराज. राव द्या आता उगं कशाला काढायचंय. उगं गा बसा, तुमचं तुम्ही घेतलंय ना घ्या. उगं कशाला इचकायला होतात आम्हाला. दर्शन घ्यायची, ह्याचं दर्शन घ्यायचं. संपलं. म्हणजे एवढं असून सुद्धा माणसं दर्शन घेत नसतात. ठीक आहे, एखाद्या पतिव्रत असेल, एखादा महाराज असेल, चला आहे चांगली साध्वी आहे, पतिव्रत आहे. वेश्याच्या पाया पडू वाटेल का? वेश्या नाही ना पडू वाटणार. पण काय ताकद आहे महाराज साधूच्या स्पर्शामध्ये. एका वेश्येच्या मुलीला अंगीकार केला साधूनी, संतांनी, आणि तिच्या मस्तकावर हात ठेवला, अनुग्रह झाला. काय सांगावं महाराज. अहो भगवान शंकरासहित, ज्ञानोबरा तुकोबरासहित नव्हे, अखंड चंद्र सूर्य तोपर्यंत जोही कोणी पांडुरंगाच्या दर्शनाला जाईल ना, अगोदर वेश्येच्या पायावर डोकं ठेवावं लागतंय, मग पांडुरंगाकडे जावं लागतंय. इतकं पवित्र केलं तिला. बोला कानोपात्रा. कुठं डोकं ठेवावं लागतंय आधी? ते खाली उतरताना. देव नंतर आहे, पहिल्यांदा देव नंतर आहे. अख्ख्या वारकऱ्यांना भगवान शंकर जरी वारकरी आले तिथं, तरी त्यांच्या सहित देवाच्या अगोदर एका वेश्येच्या पोरीच्या पायावर डोकं आपल्याला ठेवावं लागतंय. कोण केलं तिला एवढं वंद्य? अरे साधूचा स्पर्श झालाय, त्याला ज्ञानोबऱ्यांचा स्पर्श झाला. तो अलग लक्षामध्ये. याला सामर्थ्य म्हणतात, याला पॉवर म्हणतात, याला ताकद म्हणतात. आणि हा स्पर्श ज्याला ज्याला होतो तो वंद्य म्हणतो. आता तुम्हाला वंद्य बनवायचं असेल तर अगोदर तुमच्यातले पाप आणि गुणदोष जाळण्याची ताकद त्याच्या स्पर्शात पाहिजे. तुम्हाला वंद्य असं कसं बनवता येईल डायरेक्ट? तुम्ही डायरेक्ट वंद्य कसं बनताल? आपल्याकडे तर पापच पाप आहे, आपल्याकडे गुणदोषाची खाण येतो आपण. पण त्यांचा स्पर्श झाला, काही असू द्या, त्यांच्या चरणात ताकदच एवढी महाराज. वासनेचे बीज
वासनामध्ये तुकोबराय म्हणले ही ताकद फक्त संतांच्या चरणात आहे, बाकी कोणाकडे नाही. ज्ञानी नाही, विद्वान नाही, वैराग्यवान नाही, काय विषयच घेतला नाही. ही ताकद तुमच्यातले सगळे दुर्गुण, वासना वासना म्हणजे काय, काय एखादी मूर्तिमंत स्त्री आहे का? वासना म्हणजे हे सगळं आलं, दुष्ट वृत्ती, दुर्गुण, अवगुण, दोष, पाप, पापी वृत्ती, या सगळ्यांचा मेळ हिचं नाव वासना घ्या की. वासना वासना म्हणजे काय, एकच वासना थोडीच आहे. हे सगळी कमिटी जिथे का ज्याच्याकडे हे वासना. मग हे सगळं एका क्षणामध्ये संपून तुम्हाला निर्मल गंगेसारखं करण्याची ताकद, शुद्ध तुम्हाला करण्याची ताकद फक्त संतांच्या चरणाला जात आहे. बाकी कुठेच नाही, बाकी कुठेच नाही. बाकी तुम्ही बाकी ठीक आहेत, प्रायश्चित्त कर्म आहेत, तीर्थ आहेत, क्षेत्र आहेत, हे पापक्षालनाचे ठिकाण आहेत, नाही कोण म्हणतं. अनेक आहेत. कर्मणा कर्मणिहारो न ह्यत्यंती कैष्यते अविद्वद अधिकारित्वात प्रायश्चित्तम विमर्शनम. अनेक वेदामध्ये शास्त्रामध्ये केलेल्या दोषाचं प्रक्षालन करण्यासाठी अनेक प्रायश्चित्त कर्म आहेत. नाही असं तुम्ही देवोपासमोर आहेत, यांच्या लक्षात येईल कर्मकांडामध्ये असे कितीतरी प्रायश्चित्त कर्म आहेत. प्रत्येक कर्माला प्रायश्चित्त कर्म आहे. तुमच्या गोहत्या घडली त्याचं प्रायश्चित्त कर्म वेगळं, बालहत्या घडली त्याचं प्रायश्चित्त कर्म वेगळं, स्त्री हत्या घडली त्याचं प्रायश्चित्त कर्म, सगळ्या प्रत्येक दोषाला परिहार आहे शास्त्रामध्ये, प्रत्येक दोषाला परिहार. पण तुम्ही कुठले कुठले काय काय परिहार करत बसणार आहेत? आयुष्य किती आहे? काय कोण्या दोषाला परिहार करत बसू? एक दोष आहेत का? आणि एक सांगू का, याच्यातले दोष संपल्याशिवाय, अवगुण संपल्याशिवाय परमार्थाची आवड निर्माण होत. त्याच्या पुढे सांगू का बा, बळच परमार्थ करणं वेगळं आणि आवडीनं करणं. परमार्थ कसा पाहिजे? परमार्थाची आतून काय निर्माण झाली पाहिजे? आवड आवड आतून आतून निर्माण झाली, तिला आवड म्हणतात. आणि आपलं जे चाललंय का, हे आवडीनं नाही, नाही नाही उरवर एकामेकाच्या. खरंय का खोटं आहे? खरे आवड फेवड काय नाही, असेल एखाद्या महात्म्याला, त्याचा विषय सोडून द्या. पण आवडीवाले फार कमी आहेत, जास्त हे झालंय. काय पाहिजे? आवड पाहिजे. आवड आवड पाहिजे. स्पर्धा नकोय, तू करतोय म्हणून मी करायलो. ईर्ष्या नकोय, तुला जमतं का मी नाही का जमत. द्वेष नकोय. ईर्ष्या, द्वेष, मत्सर, स्पर्धा याची भक्ती आणि याचा परमार्थ माणसाला शुद्ध बनवत नसतो, उलट माणसाला अशुद्ध बनवतो, नवे नवे तुम्हाला विटाळतो. आणि विटाळलेलं देवाला जमत नाही. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी. आणि मग देवाच्या जवळ जायचं असेल ना, तर शुद्ध व्हायचं. देवाला कसं लागतंय? शुद्ध शुद्ध लागतंय, शुद्ध. विकारच नाही, नासच नाही. दूध विकारी आहे. दूध कसं आहे? दुधाला विकार आहे का नाही? एकच दिवस आयुष्य आहे त्याला, दुसऱ्या दिवशी जमत नाही, विकारी आहे ते. मग दुधाला जर वाटत असेल का आपलं लाईफ थोडं वाढावं, आपलं आयुष्य थोडं वाढावं, तर दुधानं अहंकारामध्ये मी दूधच राहीन असं म्हणायचं नाही. त्या दुधानं इरजण टाकून घ्यायचं. हे लय महत्वाचं आहे, लक्ष देऊ नये का. फक्त जीवन जगण्याची कला आहे. अहंकारामध्ये वाहत चाललो आपण. हा मी कोणाच्या बापाला रेटत असतो, नको रेटू, मर तसाच मर. काही बदल होत नाही तुझ्यात, बदल करावा लागेल. आणि ज्याला बदल करता आला तो टिकला. दुधानं अहंकारात राहायचं नाही, मी दूध आहे, मी बदलत असतो का नाही. तू इर्जन टाकून घे. गुरु मंत्राचं इर्जन कानात टाकून घे. लक्षात येत आहे मी काय म्हणतो? मी नसतं कोणाला मानित, आणि मी काय कोणाला विचारतो का? तू नाचणार दुसऱ्या दिवशी.
मग शहाणा हो, अग्नीवर तापून घे स्वतःला आणि एखाद्या सद्गुरूचा मंत्ररूपी विरजन कानात टाकून घे, बदल होईल. ह्याच्या पुढे चल. आता दूध कोण्या रूपात गेलं? दह्याच्या दह्याच्या रूपामध्ये आता दुधापेक्षा जास्त आयुष्य कुणाला आहे? दह्याला दूध किती दिवस टिकतं? 1 दिवस हा, दही 3 दिवस. अहो, 1 दिवसाच्या पुढं तर गेलं का नाही? 2-4 दिवस गाडग्यातलं दही राहतं महाराज. आता दह्यानं बी लय आई ठाणायची नाही. दह्यानं बी लय आई ठाणायची नाही. आता माझं काय होणार आहे? नाही, तू बी शहाणा हो, तू बी शहाणा हो. आता नुसता तसा दही म्हणून जर बसलास तर आळ्या पडत्यान, बरोबर आहे. आळ्या पडत्यान. मग जाय एखादी सद्गुरु रूपी सुगरण बघ, एखादी संत रूपी सुगरण बघ, तिच्या डेऱ्यामध्ये जा आणि तिला सांग माझं मंथन करा, मंथन करा माझं. आणि मग मंथन करून घे आणि त्या मंथनाचा परिणाम असा होईल, ती सद्गुरु रूपी सुगरण तुला त्या आयनीमध्ये घालून, माटामध्ये घालून तुझं घुसळण करील. तुझ्यातले गुण, दोष, पाप, पुण्य सगळं 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 घुसळून 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 बाजूला काढीन आणि शुद्ध. लोणी. आता काय तयार झालं? लोणी आता आयुष्य वाढलं. आता दह्यापेक्षा आयुष्य. लोण्यात वाढलं. हे कुणाचं चाललंय? दुधाचं. दुधाचं. दही कोण झालंय? राईट, दही कोण झालंय? मुळात दूध हे विसरू नका. आता दुधानं बदल केला, आयुष्य 5 दिवसानं वाढलं. आणि त्या दह्यानं बदल केला, आयुष्य 15 दिवसानं वाढलं. मक्खन लोण्याला 8-15 दिवस सुद्धा काही होत. थंड ठेवा फक्त, थंड हवेच्या ठिकाणी, काय होत नाही त्याला. आणि त्यातली त्यात अनेक त्या लोण्यानं जर ज्ञान अग्नी किंवा वैराग्याच्या अग्नीवर स्वतःला कडसून घेतलं तर त्याचं रूपांतर तुपात आहे. वर्षभर बी काही होत नाही. कळाली का ही स्टेप? हो. ही स्टेप आहे. हे सामर्थ्य आहे. बदल होतो. फक्त त्या दुधाला हे बदल करून त्यानं घ्यावं. फक्त सुगरण सामर्थ्यवान पाहिजे. त्याला कसं इरजायचं, किती तापवायचं, इरजन किती टाकायचं, घुसळायचं कसं, काढायचं कसं, काढवायचं कसं, ही सुगरण पक्की मिळाली पाहिजे. खेसाळल्यावर गरम पाणी टाकावा का भेंडा झाल्या ऊनून पाणी टाकावा हे बी तिला कळालं पाहिजे ना बायाला. त्या सुगरणी माहितीये का तुम्हाला? महिला मंडळ, फेसाळल्यावर कोणतं पाणी टाकावं? आत्यानं सांगितलं गार पाणी. काय करावं तुम्हाला? कुठल्या बाहेर तुम्ही? अमेरिकेतले? घुसळाय लागल्यावर जर ते फेसाळलं तर कोणतं पाणी लागतंय? गार का गरम? गार. त्याला काय म्हणतात? शिवणी. तुम्हालाच लय जोर आहे तो. हेकडे बोलू द्या की काय. ताक पेरेल दिसते आता. म्हाताऱ्यानं ताक रटावून हाणलंय. हा, ताकावरलंच आहे ताक. लोण्यावरला असतं असं गुपगुपी. लक्षात येत आहे का? ते काढणारी सुद्धा सुगरण लागते. लोणी काढायला, दही विरजायला दूध किती तापवावं याची अक्कल लागते. इरजन किती टाकावं याची अक्कल लागते. ते दही घेतल्यानंतर ते घुसळायचं कसं याची अक्कल लागते. फेसाळलं तर पाणी कोणतं टाकावं,
भेंडा झाला किंवा ते पॅग झालं तर पांदी कोणतं वापरावं, त्याला गावरान भाषेत ऊनवणी शिळवणी म्हणतात. कळलं का महिला मंडळ? बाया म्हणतात बराच बारीक भावरंगा दिसतोय बाया. सगळं माहिती आहे, काय झालं माहित नसतं. एवढी माहिती ठेवावं लागते तेव्हा कीर्तनाला यावं लागते, असं नसतंय. आणि मग हे सगळं जे आहे का, ही ताकद जशी त्या सुगरणीत त्या दुधापासून ते तुपापर्यंत नेण्याचं सामर्थ्य, आणि त्याला कायमचं लाईफ करून टाकलं. कुणं केलं हो? अग्नी सुगरणी. आणि ते सुगरण म्हणजे आपले सद्गुरू किंवा संत असतात. त्याच्या स्वाधीन झालोत का, त्याच्यात ताकद आहे महाराज. आणि एकदा का त्या अग्नीवर ठेवलं का ते लोणी महाराज, कडक 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 वाजतं का नाही? का वाजतं माहितीये? त्याच्यातले जेवढे काही मल हे ते जे त्या लोण्यात शिल्लक राहिलेलं असतं का, सगळं असं बाजूला निघून जातं, शुद्ध तूप राहतं. तसं खऱ्या साधूच्या, खऱ्या सद्गुरूच्या सामर्थ्य का तुम्हाला जेवढे तुमच्यातले दोष मल गुण आहेत का, कसलेही असू द्या, जळून जाय. काय करतात ते? जळून टाकतात. आणि एकदा हे विकार निघून गेले का, हे आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. शेतकरी आहेत म्हणून आपण, शेतात जोपर्यंत तण वाढलेलं आहे का, धान वाढल याची गॅरंटी. खातच टाकू नका, फवारूही नका, येणार नाही. कारण त्याच्यात काय आहे? तण आहे. जोपर्यंत ते तण नाही निघत तोपर्यंत पीक वाढत. तसं परमार्थामध्ये किंवा जीवनामध्ये जोपर्यंत तुमच्यात हे वासनेचे विकार माजलेले आहेत का, मध्ये फोपावलेले आहेत का, तोपर्यंत सद्विचाराचं पीक, सद्गुणाचं पीक, भक्तीचं परमार्थाचं पीक वाढत नाही. मग हे सद्गुणाचं, भक्तीचं, परमार्थाचं पीक जर तुम्हाला असं जोमान वाढवं वाटत असेल का, अगोदर तणनाशक मारा. बरोबर? आणि ते तणनाशक संत चरण रजाचं मारा. आणि ते मारलं का वासनेचे बीज जळून, आणि एकदा बीज जळालं मग रामे उपजे संपलं की पीक घडोघडी वाढू. मग पिकाची काय सुरू झाली? पण काय आधी काय जळालं पाहिजे? वासनेचे बीज. आणि हे जाळायचं औषध संत चरण रज. ते दारूच्या बाजारात करेक्ट प्रश्न करेक्ट विचारला. कुठून आणायचं ते विकत मिळत नाही. सोपं वाटायलंय आता. काय त्याला उलसक चरण रज आणलं की हे लगेच होतंय वाटाय. करेक्ट प्रश्न आहे, माझ्या चिंतनातला प्रश्न आहे. आता सांगतो ना, हे जर चरण रज, आता तुम्हाला एवढं ऐकून बरं वाटायला लागलं. काय नाही, महाराजांनी सांगितलंय हे सगळं व्यवस्थित करायला फक्त एकच लागतंय, संतांचं चरण रज. काय त्याच्यात संतांची चरण बघायचं, एखादा महाराज धरायची चरण वाढायचं, घ्यायचं पाय धुवून चरण रज. काय मला नाही म्हणाय काय टापय कोण्या महाराजाची, असं नाही. हे संत चरण पाहिजे असेल ना, ऐका तुम्ही, याला एकच लागतंय, परिउपतिष्ठे.
पूर्व पुण्य पूर्व पुण्य राम नामे उपयावा राम नामे हे त्याचं उत्तर आहे. ते संत चरण रज कोणाला मिळतं आणि कसं मिळतं? ज्याचं पूर्व पुण्य असेल त्याला मिळतं. नसलं तर करायचं, दुसरा पर्यायच नाही. पुण्य फळले बहुत दिवसा, संतांचं चरण प्राप्त व्हायला दुसरा पर्यायच नाही, त्याला पुण्यच लागतं. तुम्ही कितीही प्रमाण तपासा, कितीही तपासा, बाकी काहीच नाही महाराज. तीळ तीळ पुण्य साचा पडे, हे तो बहुता जन्मी जोडे. नाम वाचेशी आतोडे, समागम घडे संताचा. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो ऐसा, संत चरण पाव. कितीही प्रमाण घ्या, संत चरण रज किंवा संत चरणाची सेवा जे काही असेल तुम्हाला विकत मिळत नाही, दादागिरीवर नाही, सत्ता संतती संपत्तीच्या जोरावर नाही, बिलकुल काहीच नाही. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. हो, याच्याकडे असेल ना महाराज, त्याला संत चालून येऊन भेट देतात. आणि मग हे असा जो भाग्यवान कुणी असेल त्याच्यासाठी असं होतंय. आणि एकदा त्याला रामनामाची आवड निर्माण झाली की मग कंठी प्रेम धाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. विठोबार असो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. जर पूर्व पुण्य नसेल तर संतांची सेवा करत राहा, हा त्याला पर्याय हवा. काय करायची? सेवा करत राहायची. असं नाही की प्रत्येकालाच पूर्व पुण्य असेल आणि प्रत्येकाजवळच पूर्व पुण्य असलं तरच संत मिळतील, हाही त्याला पर्याय असं नाही ना. त्याच्यासाठी हळूहळू हळूहळू संतांची सेवा करत राहणं, नामचिंतन करत राहणं. आणि नामचिंतन आणि सेवा या दोन गोष्टी तुम्हाला 100% संतापर्यंत नेऊन घालतात. हो, असो झालेली सेवा भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम.